नागपूरमधून आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात. त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा, मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा. या धारावीतून मातोश्री टूचा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे. 500 फुटाची घरं हवी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उभाटा, आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे. अदानीच्या विरोधात मोर्चा काढू नये म्हणून दिल्लीतून जो आहे तो दबाव होता, परंतु हा दबाव झुगारून आम्ही आज मोर्चा काढतोय असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्यावर दबाव कोण शरद पवारांचा होता का? पवारसाहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का? स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी. नाही, मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली मोडूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात ना सातत्य आहे ना तथ्य आहे. कालही तुम्ही आरोप केला होता की जे TDR त्या सरकारच्या काळात काढण्यात आला होता, मात्र TDRची एक मोठी लॉबी आहे ती प्रेशर क्रिएट करत आहे. मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स, कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत, आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, TDRचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे. आज भाजपची अत्यंत महत्वाची बैठक आहे ती 5 वर्ष लोकसभेच्या माध्यमातून तयारी देखील सुरू होताना पाहायला मिळते. काय नेमकी आहे, कशा पद्धतीची? आज भारतीय जनता पक्षाची प्रदेश पदाधिकारी बैठक आहे. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व लोकसभांचे निवडणूक प्रमुख, सर्व आमच्या आघाड्या मोर्चांचे संयोजक आणि अध्यक्ष, आमच्या सोशल मीडियाचे संयोजक, या सगळ्यांच्या माध्यमातून दिवसभर राज्यातील सर्व 48 जागांवर महायुती जिंकण्यासाठी करावा आणि केलेल्या गोष्टींचं सिंहावलोकन आणि करणाऱ्या गोष्टींचं नियोजन याची बैठक आहे. सर, ज्या पद्धतीने हा धारावीचा मोर्चा होतोय, पहिले याला सोडून ज्या पद्धतीने ही बैठक आहे, कारण की 51% मतदान मिळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे, मात्र तुमच्याबरोबर राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे दोन्ही गट आल्यामुळे त्यांना देखील तुम्हाला मदत करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी या बैठकीमध्ये आढावा होणार आहे का? संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवते. प्रत्येक बूथवर संघटनेचं जाळं विणायचं, त्या प्रत्येक बूथवर प्रयत्न आमचा असा आहे की 51% मतं मिळाली पाहिजेत, आणि अशा सगळ्या 51% मतं महायुतीला मिळून जिंकण्याचं नियोजन पूर्ण राज्यभरातल्या 48 जागांवर ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला देशभरात NDA म्हणून, महाराष्ट्रात सुद्धा NDA म्हणजे महायुती, आणि त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार जिंकवण्यासाठी सुद्धा आम्ही आमची ताकद वापरू. जिथे आम्ही उभे राहू तिथे आमचे मित्रपक्षही आमच्यासाठी काम करतील. इतकी एकजूट आमच्या महायुतीची महाराष्ट्रात आहे. केंद्रामध्ये 300-350 पर्यंत जो आकडा आहे तो खासदारांचाच आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये जो सर्वे आलेला त्यामध्ये 31 ते 32 जागा आहेत ते महाराष्ट्राला मिळतील असं आहे. तर एकंदरीत भाजपचं आहे जे 45+चा नारा, तर या बाकीच्या सीट संदर्भात काही चर्चा विशेष करून करण्यात येते? आमचं नियोजन आम्ही सर्व 48 जागांवर करू, त्याच दिशेने आम्ही चाललो आहोत. 45 जागा जिंकू आमचा त्या ठिकाणी आताचा दावा आहे. असं काल भाषणामध्ये तुम्ही असं म्हटलं की पॉप पेंग्विन आणि पार्टी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून, परंतु ठाकरे गटाचेच नेते आता म्हणतात की तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत 25 वर्ष होतात. मला असं वाटतं की जेव्हापासून मवियाचं सरकार आलं, काली मी बोललो, तेव्हापासून पेंग्विन पार्टी याचे धंदे राजरोसपणे सुरू झाले. मग सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात आणलेली नवीन लिकर पॉलिसी, ज्यामध्ये किराणा मालाच्या दुकानात पण दारू विक्री,
मंदिराला बंद ठेवा पण दारू विक्रीला चालू ठेवा. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने सुशांत सिंग, दिशा सालियन ही प्रकरणं समोर आली, या सगळ्यातून पेज 3 पेक पेंग्विन पार्टी याच कल्चरमध्ये काही युवराज आणि त्यांचे पक्ष आहेत आणि त्यातनं महाराष्ट्राची खरी ओळख लपवली जाते का याची भीती आम्हाला आहे.